शेतकरी बंधूंनो, भारतामधलं सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे कापूस आणि कापसामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न घेणारा देश म्हणजे ब्राझील, ज्याचं हेक्टरी उत्पादन हे 60 ते 75 क्विंटलपर्यंत आहे। पाटील बाटेच्या तंत्रज्ञानातून कापसाचं उत्पादन हे हेक्टरी 100 ते 120 क्विंटल काढून दाखवलेलं आहे। हे या अगोदरच्या भागात आपण पाहिलेलं आहे। एक महत्त्वाचं पीक म्हणजे हळद, ज्या हळदीमध्ये आजपर्यंत कुणीही असं विशेष काम केलेलं नाही, परंतु पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानातून हळदीमध्ये तंत्रज्ञान वापरून कोरड्या हळदीचं उत्पन्न म्हणजे पावडर फॉर्ममध्ये हेक्टरी 100 ते 120 क्विंटल कशी येते हे आपल्याला पाहायचं आहे। परंपरागत पद्धतीने 20 ते 30 क्विंटल फक्त हळद येते आणि 20 ते 30 क्विंटलवरून 100 ते 120 क्विंटल पावडर फॉर्ममधली हळद म्हणजे कोरडी हळद ही कशी जाते हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायचं आहे। मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। हळदीचं पीक पहिल्यांदा मी घेतलं तर आम्हाला कधी 6-7 क्विंटलच्या वर वाळून हळद एकरी झाली नाही, चुकून झाली नाही। पण नंतर काकाच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी मी प्रथमच 4 एकर हळदीचा निर्णय घेतला। विशेषतः मी कर्जबाजारी शेतकरी, खरं सांगायला काही अडचण नाही। काही लोक आहेत दुसरे मदत करणारे आहेत, काही धनानं करणारी मदत आहेत, काही तनानं करणारी मदत, काही मनानं मदत करणारे आहेत। याच्या सगळ्याचं मार्गदर्शन लाभलं, उत्साह वाढला आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं आणि त्याप्रमाणे शेती करायला सुरुवात केली। तर पहिल्यांदा बेड मारले, अवतानच मारले। आमच्या ट्रॅक्टरची व्यवस्था नव्हती, सुविधा नाही आणि आमच्याकडे शेती म्हणजे टोटल ड्राय इरिगेशन आहे, म्हणजे भिजवण शेती फार नाही आहे। आणि एकरी जवळपास 8-8.5 क्विंटल बेनं मला एकरी लागले। पहिला डोसेस सांगायचं मला तर 1 महिन्यापूर्वीच आम्ही शेतात शेणखत शिपून दिलं किंवा फेकून दिलं म्हणतात त्याला। फेकून दिल्यानंतर आम्ही नंतर बेड मारल्यानंतर जसं पाटील बायोटेकनं आम्हाला त्यांनी चार्ट दिला खताचा, त्याप्रमाणे दर महिन्याला म्हणजे 5 ते 10 तारीख आम्ही जाऊ दिलीच नाही समजा, आणि 6 ड्रिचिंग केल्या। तर आज पीक चांगलं आहे। विशेष म्हणजे पाटील बायोटेक कंपनीचं ह्युमाल आहे। ह्युमाल एक जादूची कांडी जायला हरकत नाही। त्याने मुळ्याची वाढ होते, पांढऱ्या मुळ्याची पेशीची वाढ होते आणि ड्रिचिंग तेवढंच महत्त्वाचं आहे। त्या ड्रिचिंगमधून आणि याच्यामुळं आमचं असं पीक बढत गेलं आणि पीक एकदम जोमानं वाढलं। विशेष म्हणजे पाटील बायोटेकचं रिलीजर, कॅलनेट आणि ओनियन स्पेशल, एवढी ओनियन स्पेशलमध्ये ताकद आहे साहेब। हे वापरल्यामुळं लोकांच्या हळदी अशा अक्षरशः आमच्या आजूबाजूला बसतात लोकांच्या हळदी, तरी माझी हळद आज उभीच आहे। आणि आजही माझा याचा काय गड्डा म्हणतात हळदीचा किंवा कंदा म्हणतात, ते आजही माझा 2 किलोच्या जवळपास आहे। प्रत्यक्ष येऊन कोण पाहा, हे माझ्यामध्ये कमीत कमी 2 किलोचा कंदा असायला पाहिजे। आणि याच्या ह्युमॉलजीमुळं, याच्या कॅलेट आणि रिलीजरमुळे याच्या भयानक मुळ्या वाढल्यात बघा, हे मुळ्या। आणि याचं मला अपेक्षित उत्पादन 40 क्विंटल एकरी यायला पाहिजे वाळून। पहिल्या बेण्यां घेतलं फार लहान होतं, पहिल्या बेण्यामध्ये आणि आताच्या कंदामध्ये यावर्षी खूपच फरक आढळून आला। या पाटील बायोटेकमध्ये खोडकिडा आणि बुरशीचे रोग अजिबात येत नाही। ड्रिचिंगमुळं पानावर करपा येत नाही आणि दुसऱ्या हळदी करपून गेल्यात, माझी हळद करपून गेली नाही, याच्यावर करपाई नावाची चीजच येत नाही आणि खोडकिडा वगैरे लागत नाही। पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान थोडंसं महाग आहे, पण नंबर 1चं सोनं आहे, असली सोनं आहे असं मी समजतो। आणि प्रत्येक शेतकऱ्यांना माझा प्लॉट पाहून तरी कमीत कमी जास्तीत जास्त करू नका, पण एकरभर तरी निश्चित घ्या। मी कुंडलिक पाटे शेताच्या शेजारीच माझं शेत आहे। त्यांचा प्लॉट पाहून, त्यांच्या हळदीचा प्लॉट पाहून इतका त्याचं उत्पन्न भरपूर आहे आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळं त्यांच्या जीवनामध्ये एकदम बदल होणार आहे। हे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं त्यांचं जीवन एकदम बदलून जाणार आहे। आणि असे याच्या ह्युमॉलजी आणि याच्या मुळ्याची वाढ करणारी जी हे आहे त्याच्यामध्ये खूपच ताकद आहे। त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये यावर्षी क्षेत्र भरपूर वाढणार आहे हळदीचं, आणि आम्ही पण एक 5 एकरवर हे तंत्रज्ञान घेणार आहोत। मी एकदा हे सुचलं होतं की आमच्या शेजारीच पुंडलिकराव दगडूजी पाटे यांच्या शेतामध्ये गेलो आणि अक्षरशःमध्ये त्यानं पाटील बायोटेक हे यंत्र म्हणजे स्वतः त्यानं वावरामध्ये वापरून बघितलं आणि त्याने मला सांगितलं की बुवा हे अशाने असं तंत्रज्ञान आहे, असं चांगली माहिती आहे, चांगला याच्यापासून प्लॉट येते, तू थोडं तरी वापर। तेव्हा मला बी थोडं लक्षामध्ये आलं की आपण त्याच्यापैकी काही बाय तरी थोडं करायला पाहिजे। आणि मी ते पाटील बाई जे टीक आहे ती आम्ही माझ्या स्वतःच्या शेतामध्ये गव्हासाठी वापरली, तर कमीत कमी मला उत्पन्न दर वर्षीपेक्षा यावर्षी
एक वेळेस नाही म्हणजे 3 पट माझं उत्पन्न वाढलं. कारण कमीत कमी मी एकच कीट माझ्या शेतामध्ये गव्हासाठी वापरली. त्याला मी बघितलं तर माझं सरासरी 3 पट त्या गव्हाचं उत्पन्न वाढलं. आणि पुन्हा नंतर मी असा माझ्या पाटे पुंडलिकराव पाटे यांचं शेत माझ्या शेजारी आहे. अक्षरशःमध्ये मी दरवर्षी त्यानं मला दरवर्षी सांगितलं होतं गेल्या वर्षी की बुवा तू 1 एकर तरी हळद लाव. पण माझी प्रगती नाजूक असल्यामुळं मी लावू शकलो नाही. तरी त्यानं यावर्षी मला आग्रह केला की बुवा तू यावेळेस पाटील बायोटेक याच्यामध्ये हळद लाव. तर असं मला एक म्हणजे याच्यामध्ये इतका मोठेपणा वाटतो की पाटील बायोटेक हे एकदम चांगलं आणि अतिकृष्ट म्हणजे कीट आहे. आणि ते सर्वसाधारण शेतकऱ्याला जास्त जरी नाही घडलं तर कमीत कमी त्यानं एकर किंवा अर्धा एकर तरी करायला पाहिजे. कारण मी यावर्षी गेल्या वर्षी केलं नाही, यावर्षी करून बघितलं तर मला असा त्याचा अनुभव इतका भयानक आला की तुम्हाला सांगतो 15 गुंठ्यामध्ये मला जवळपास 30 किलो बियाला जवळपास 12 ते 13 क्विंटल गहू झाला. आणि मी त्या अतिशय आनंदानं असं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना उत्स्फूर्त करून सांगतो की बुवा कमीत कमी अर्धा एकर तरी तुम्ही पाटील बायोटेकचा कार्यक्रम किंवा ते कीट वापरून पहा. आणि मी तर माझं तर आता परिस्थिती तशी नाही, परंतु आमचे शेजारी पुंडलिकराव पाटे यांनी सांगले त्याबद्दल त्यानं सांगलं त्याप्रमाणे मी यावर्षी कमीत कमी 2 एकर तरी हळद लावणार आणि त्या कीटचा उपयोग घेणार. आमचे मित्र नारायणराव सुरोशे माजी उपसरपंच यांनी पाटील बायोटेक वापरून अख्ख्या 15 गुंठ्यामध्ये 30 किलो गहू पेरला. त्याला 13 क्विंटल उत्पन्न मिळालं. अक्षरशः त्या शेतीमध्ये मी स्वतः राबलो. कमीत कमी ज्यांच्याकडे जमीन आहे त्यानं जर पाटील बायोटेक वापरलं तर मला वाटते अतिशय चांगली प्रगती होईल, अतिशय चांगला विकास होईल त्या शेतकऱ्यांचा. परंतु कमीत कमी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी जर हे तंत्रज्ञान वापरून आपला आर्थिक जो विकास आहे तो साधायला हवा. माझ्याकडं सध्या पाण्याची उपलब्धता नाही. हे पुंडलिक पाटीलची हळद पाहूनसुद्धा मी प्रभावित झालेला आहे. मलाही असं वाटते की कुठेतरी आपण पाटील बायोटेक वापरायला हवं. यावर्षी मी विशेष घटकचा लाभार्थी आहे सरकारी योजनेमधून. मलाही विहिरीला पाणी लागल्यानंतर मी निश्चितच अर्धा एकरमध्ये तरी पाटील बायोटेक वापर करेल. बऱ्याचशा शेतकऱ्यांची ओरड असते की पाटील बायोटेक हे महाग आहे. परंतु उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर आपण हिसाब लावला तर पारंपरिक पद्धतीने जे आपण शेती करतो जिथे आपण 10,000 लावतो तिथं 15,000चं उत्पन्न आपल्याला होते. पण पाटील बायोटेक जर आपण 10,000चं खर्च केला तर तिथे निश्चितच 20-25 हजार रुपयाचं आपल्याला उत्पन्न होते. ह्या जर आपण ताळमेळ लावला तर आपल्याला हे पाटील बायोटेक त्या दृष्टिकोनातून स्वस्त पडते आणि आपला आर्थिक भरपूर फायदा होतो. मी बाजूच्या गावाहून आलेला आहे. माझं गाव इथून 4 किलोमीटर अंतरावर आहे. आणि पाटे यांच्या हळदीचा पीक प्लॉट पाहण्यासाठी मी इथं आलेला आहे. आणि खरोखरच ही हळद म्हणजे एक आपल्यासमोर उदाहरण आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे फार चांगलं आहे. याच्यामुळे मुळांची वाढ चांगली होते. आणि विशेष म्हणजे हळदीवर रोग कोणताही येत नाही. कोणत्याही रोगाला हळद बळी पडत नाही. याच्यावर करपा नाही, फुलकिडे वगैरे हे सुद्धा रोग याच्यावर आलेला नाही. आणि हे खरोखरच तंत्रज्ञान चांगलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे, महाग नाही आहे. आपण जे पारंपरिक शेती करतो त्याच्यामध्ये कसं आहे की आपण 10,000 खर्च करतो, तर इथं काही नाही, फक्त 5,000 आगावं लागतं आपल्याला. 15,000 10,000 खर्च केलं तर आपल्याला 30,000 उत्पन्न होतं. आणि 15,000 खर्च केलं तर आपल्याला त्याचं उत्पन्न 4 पट 3 पट वाढ होते उत्पन्नामध्ये. तर मला शेतकऱ्याला एक सांगायचं आहे की हे तंत्रज्ञान तुम्ही एक वेळ अवश्य वापरा. याच्यामुळे तुमचा विकास होईल आणि आपल्या सर्वांचा कुटुंबाचा विकाससुद्धा होईल. मी आजपर्यंत 5 ते 7 वर्षापासून शेती करीत आहे. आज यावर्षी मी फक्त पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरलेले आहे. आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानावर माझा कापूस आणि हळद दोन्ही पण पिकं आहेत. कापूसाची लागवड मी ही 13 जून या दिवशी केलेली आहे. तरी याच्या अगोदर जे कापूस होता आपला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत यावर्षीचा कापूस चांगला आहे. अगोदरचे तंत्रज्ञान हे आपल्याला समजा माहिती नसल्यामुळे इतक्या लेट झालो आपण हे तंत्रज्ञान घ्यायला. आज माहिती झालेलं आहे आपल्याला, परंतु कापूस हा खरंच चांगला आलेला आहे दरवर्षीच्या तुलनेत. दरवर्षी आपल्याला कमी मिनिमम ॲव्हरेज जर धरलं तर एक 10 ते 12 क्विंटलचं होत होतं. परंतु यावर्षी एक 15 ते 20 क्विंटलची तरी अपेक्षा, 20 क्विंटल तरी कापूस देऊन जाईल एवढी अपेक्षा आहे आपली. तरी आपण ड्रेंचिंग वगैरे व्यवस्थित केलेल्या नाहीत. एकच ड्रेंचिंग केलेली आहे. खत फवारणी याची ड्रेंचिंग आहे, फवारणी वगैरे आहे, परंतु ड्रेंचिंगमध्ये आपण कमी पडलो थोडंसं. त्याच्यामुळे कापसानं आपल्या थोडासा प्रादुर्भाव आहेच रोगाचा ड्रेंचिंग केलेले नसल्यामुळे. सरासरी आपल्या कापसाची उंची 6 फूट एवढी आहे. आणि एका कापसाची बोंडांची संख्या जर घेतली तर एक 80पर्यंत आहे प्रत्येक कापसाच्या झाडाला बोंडाची संख्या.
हळदीची लागवड आपल्याकडे पाटील बायोटेकवर हळदसुद्धा आहे. 2 एकर हळदीला तंत्रज्ञान आपण हळदीसाठी घेतलेलं आहे. हळद ही आत्ता समजा 3 महिन्यांच्या अवस्थेमध्ये आहे. तो हळदीची बी फुटवे वगैरे एक 7 ते 8 फुटवे केलेले आहेत आजपर्यंत हळदीनं. हळदीचे ड्रिंचिंगमध्ये आपण एकच ड्रिंचिंग केलेली आहे, त्यामुळे हळदीला थोडंफार आपण कमी पडलेलं आहे. तरी बी हळद चांगली आहे पाटील बायोटेकवर. दरवर्षीपेक्षा यावर्षी आपल्याला हळदीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी पक्कं जर धरलं आपण इज इक्वल एकरी उत्पादन जर काढलं हळदीचं तर 20 क्विंटल ते 22 क्विंटल आपल्याला याच्या अगोदर होतं. परंतु आता जर पक्कं जर उत्पादन धरलं तर 31 क्विंटल होईल अशी आपली एक अपेक्षा आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवावरून तरी काही ना काहीतरी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. मिनिमम 1 एकर 2 एकरला तरी एवढी मी सर्वांना शेतकऱ्यांना एक विनंती करतो माझ्याकडून